त्यातला पहिला चेंडू स्ट्राईक गोलंदाजीसाठी आहे तो प्रथम स्ट्राईकला आहे तो केदार आणि आता आपटून मारलेला फटका आणि हिम्मत कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. भरपूर असा अनुभव असलेला फलंदाज स्वस्तात तंबूत परतताना दिसतोय हिम्मत. तर फलंदाज आलेला आहे साहिल. हिम्मतची जागा भरून काढण्यासाठी साहिल हा मैदानात उतरलेला आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. तर चेंडू मात्र जातोय अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडतोय. एकटा कोट नका संघाचं. एक या धावसंख्येने 2 चेंडू टाकून झाल्यानंतर तिसरा चेंडू मात्र अवांतर टाकलेला आहे. प्रथमेश पुन्हा एकदा आपटून मारण्याच्या नादात चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू 3 चेंडू टाकून झालेला आहे. 3 चेंडू निर्धाव टाकले तर 1 चेंडू मात्र अवांतर टाकलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसते प्रथमेश. आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू टाकलेला आहे. आणि हा चेंडू देखील निर्धाव. अवांतर चेंडू टाकला नसता तर निश्चितच निर्धाव षटक गेलं असतं. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली प्रथमेशने आपल्या संघासाठी. एक गडी बाद रनआउटच्या स्वरूपात हिम्मत आणि उद्या शेवटचा चेंडू टाकायचा बाकी आहे. आणि अवांतर चेंडू टाकलेला. अवांतर धावसंख्येत भर पडते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. चला प्रथमेश 5 चेंडू तर अतिशय सुंदर टाकलेले आहेत. आणि क्षेत्ररक्षण देखील सुंदर करताना दिसतोय करंजा संघ. 2 अवांतर धावा दिलेल्या आहेत या षटकात. तर गोलंदाजीसाठी आलेला आता करण. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक. आता मात्र केदारच्या वाटेला सूर गवसलेला दिसतोय. स्वतःचं खातं उघडतोय 4 या धावसंख्येने आणि संघ खेळतोय या 6 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू. आणि पायाला लागलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात चेंडू घेतोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. 4 धावेने मात्र आता धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार येताना दिसतोय. दुहेरी अंकात प्रवेश करतोय. दुसऱ्या षटकातल्या काही चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा आलेला हा फटका 4 धावांसाठी. 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा फलकावर लागलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी प्रकारचे फलंदाजी करताना दिसते. पहिल्या षटकात काही सूर गवसला नव्हता मात्र आता मात्र हा चेंडू काही केदारला समजला नाही. केदार एक असा खेळाडू आहे अतिशय चिवट आणि चिकाटीने खेळणारा खेळाडू आहे. जर बॅटला एज लागली असती तर तो स्वतःहून बाहेर निघाला असता. इतकी खेळाडू वृत्ती या खेळाडूमध्ये भरलेली आहे. आणि आता मात्र त्रिफळाची बाद झालेला आहे. आता मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय करणनी केदार याला.
त्याची जागा भरून काढण्यासाठी आले होते संकेत. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू टाकायचा बाकी. धावसंख्या आहे ती 14. आणि आता मात्र संकेतच्या बॅटमधून आलेला स्वीप पद्धतीने मारलेला फटका 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 18. 12 चेंडूंचा खेळ संपला. 18 धावा फलकावर लागलेल्या आहेत. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो तो गौतम. डेड बॉल दिलेला आहे. एक धाव मात्र चोराटी काढलेली आहे. साहिल याने 19 धाव फलकावर लागलेले आहेत. 4 चेंडू खेळलेला आहे साहिल. एक धाव मात्र काढलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा चौकार मारलेला आहे. स्वतः एक चेंडू खेळून 4 धावांवर खेळतोय संकेत. आणि आता मात्र षटकाराच्या स्वरूपात बाद होतोय संकेत. तिसरा धक्का बसतोय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय करंजा संघ आपल्या संघासाठी. 3 धावा निश्चितच आपल्या संघाच्या अडवलेल्या आहेत. पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे ती कोटनाका संघाला. 21 धावा फलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातल्या काही चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आणि आता मात्र यष्टीरक्षक त्रिफळाची बाद होतोय. 4था हादरा बसतोय कोटनाका या संघाला. तिसऱ्या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू असावा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. तिसऱ्या षटकात मात्र 4च धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना दिसतोय करंजा संघ.
नयन अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर एक धाव दिलेली आहे. तर साहिल आता मात्र साहिलच्या बॅटमधून चौकार निघालेला आहे. 27 धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा षटक चालू आहे या इनिंगचा. आणि एक धाव मात्र पळून काढलेला आहे. 28 धावा फलकावर लागले आहेत. चौथा षटक चालू आहे. नयन सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण देखील करंजा संघ सुंदर करताना दिसत आहे. हा मारलेला फटका 4 धावांसाठी, 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 32 धावा फलकावर लागलेल्या आहेत त्या कोटनाका संघाच्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका 4 धावांसाठी, 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 36. पुन्हा एकदा नयन या इनिंगचा बहुधा शेवटचा चेंडू टाकताना. आणि आता मात्र फलंदाज बाद होतो. 36 धावा झालेल्या, 37 धावांचं आव्हान आहे. जवळजवळ 9:15च्या सरासरीने खेळायचे ते करंजा संघाला. सदतीस 36 धावा झालेल्या आहेत. 2 धावांची पेनल्टी. 34 धावा झालेल्या आहेत त्या कोटनाका संघाच्या आणि 35 धावांचं आव्हान असणार आहे. चला 2 रन्स पहिल्याच झालेल्या आहेत त्या करंजा संघाच्या. म्हणजे अजूनही 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 35 धावा. प्रथमेश आणि गौतम अशी सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. दोन धावा करंजा संघाच्या झालेल्या आहेत. 24 चेंडू 35 धावा. तर गोलंदाजीसाठी आलेला आहे साहिल, फलंदाजीसाठी आहे तो प्रथमेश. आणि अवांतर चेंडू टाकलेला आहे. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली ती 3. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे साहिल यांनी. प्रथमेशला मात्र चेंडू काही तो समजला नाही. सरळ यष्टीरक्षक केदारच्या हातात निर्धाव चेंडू.
हा चेंडू देखील निर्धाव जातोय. 3 धाव फलकावर लागलेले आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. प्रथमेश आणि लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 4. आता मात्र नॉन स्ट्राईकला 3 चेंडू उभा असणारा गौतम मात्र स्ट्राईकला आलेला आहे. याच्यातून जिंकल नाही मायनस नाही केले वाढवलेले आहेत. आणि डावखुरा आताचा फलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजी मध्ये मात्र काही चमक दाखवू शकला नाही. मात्र गोलंदाजी अतिशय सुंदर करताना दिसतोय साहिल आपल्या संघासाठी, कोटनाका या संघासाठी. आणि हा आपटून मारलेला फटका 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 8. 8 धाव फलकावर लागलेले आहेत. पहिलं षटक चालू आहे. आणि हा चेंडू मात्र निर्धाव अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ती साहिल यांनी आपल्या संघासाठी. आता मात्र कुठेतरी समीकरण बदललेल्या 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. केदार गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि पहिला चेंडू अवांतर टाकलेला. अवांतर धावसंख्येने 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 9. केदार हा चेंडू देखील अवांतर टाकलेला आहे. लगातार 2 चेंडू अवांतर टाकतो. 2 अवांतर धावसंख्या मिळतात त्या करंजा या संघाला. प्रथमेश सलामीला आलेला प्रथमेशच्या बॅटमधून अजूनही मोठा फटकाला. आता मात्र 4 धावांसाठी मारलेला फटका. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 14. 14 धावा फलकावर लागलेल्या आहेत. भरपूर असा अनुभव असलेला हिम्मत पाटील आपल्या खेळाडूंच्या नेहमीच पाठीशी असतो आणि नेहमीच काही तांत्रिक अडचण येत असते किंवा काही खराब गोलंदाजी करत असतो तर कान मंत्र मात्र देताना दिसतो तो हिम्मत. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुन्हा एकदा प्रथमेशनी केदारच्या गोलंदाजीवर मारलेला 4 धावांसाठी फटका. गोलंदाजी सुंदर केली होती करंजा संघाने, तशीच फलंदाजी देखील करताना दिसतोय आपल्याला. हा संघ 18 धावा फलकावर लागलेला आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 2 षटक आणि काही चेंडू बाकी आहेत. आता मात्र निर्धाव चेंडू टाकून झालेला आहे. केदार याचा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या झालेली ती 18. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. 13 चेंडू 19 धावा. 13 चेंडू 19 धावाची आवश्यकता असताना फलंदाज मात्र प्रथमेश बाद होतोय.
12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईकला करण, स्ट्राईकला तो गौतम, सलामीला आलेला फलंदाज, तर गोलंदाजीसाठी आलेला तो संकेत. आणि हा चेंडू देखील अवांतर टाकलेला आहे. तिन्ही गोलंदाजांनी पहिला चेंडू अवांतर टाकला तो कोटनाका या संघाच्या. धावसंख्या झालेली ती 19. अजूनही 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणि हा सरळ मारलेला फटका, चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 23. तर संकेत पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूवर खणखणीत असा चौकार मारलाय गौतम यांनी. पुन्हा एकदा आपटून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो संकेतच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली 23. अजूनही 14 धावांची आवश्यकता. आणि हा 4 धावांसाठी गेलेला चेंडू 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 27. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणारे करंज संघाला. आणि हा 4 धावांसाठी अतिशय गच्चा असं क्षेत्ररक्षण केदारच्या हाताने झालेलं आहे. आता मात्र 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा आपटून मारलेला फटका 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली होती 35. चला एसपीसीसी संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि एक धाव मात्र पळून काढलेले. स्कोर झालेला आहे तो बरोबरी झालेली आहे. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 6 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र संघ विजय होतो तो श्री साई करंजा. चला श्री साई करंजा संघ आणि एसपीसीसी करंजा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या सामन्याचा गौतम.